ये सारा जो सिचुएशन है आज देख भादसा नदी। आज हम लोग भादसा नदी के ऊपर हैं खड़वली के। यहाँ ये जो दिख रहे हैं छोटे छोटे ये सीमेंट किया आप लोगों को, ये यहीं पर ही जब बारिश चली जाती है यहाँ पे फिर पूरे कैंटीन ये देखिए ये किस तरीके का इनको पूरा तहसीलदार ने निकाल दिया था। ये कैंटीन बिल्कुल भी नदी के ऊपर है देखिए, तो भी इसी तरीके से इनका सब चलता रहता है। बोलने से भी तहसीलदार हो चाहे कोई भी ये सब चीज़ों को निकालने की कोशिश करे, गांव वाले भी ऐसे हैं कि सरकार ये नहीं करते हैं। और सारा सांड पानी जो है ये पूरे गांव का सारा ये नदी के अंदर ही जाता है। चलिए आ गया वो। अब ये देखिए सारा नदी के जब तक, और जबकि ये तो भादसा नदी तो आप चलो आ गया नदी, तो जब तक डिमार्केशन तो है ही इस नदी का, लेकिन इसके ऊपर बिल्कुल रोड के ऊपर तक भी ये सारी चीज़ें ग्राम सेवक और बाकी क्या करते हैं समझ में नहीं आता है। तो ये सब चीज़ों को भी देखना बड़ा ज़रूरी है। हम लोग देखेंगे कि किस तरह से ये सारा इंक्रोचमेंट है। दिस इज़ ऑल इंक्रोचमेंट। नाउ दिस घाट ये PWD के पास से ये घाट बना हुआ है और ये इस तरीके से आप देखो ये घाट भी गलत है। ये जो ब्रिज पड़ा है ये ओल्ड ब्रिज को कितने सालों से कहा जा रहा है ब्रिज को निकालो, लेकिन इसी के ऊपर धोबी घाट और इस तरह से देखिए सब लोग कैसे नहाने धोने का काम भी करते हैं। और ये इस तरीके से ये जो पुराना ब्रिज नहीं निकाला, ये तो अड़चन बना हुआ है, इसलिए आगे की तरफ भी जो सिल्टिंग भी पड़ता है। और ये जो जितने काम चल रहे हैं देखिए इसके ऊपर यहाँ पे वापस से यहाँ पे कुछ काम ब्रिज का चल रहा है। मेरे ख्याल से ब्रिज को शायद निकाल रहे हैं अब, क्योंकि हमने कहा था जाकर इसको CO को, हो सकता है कि इसका भी काम है, उसके बारे में अभी मालूमात करते हैं कि ये क्या काम चल रहा है। तो आप देखिए इस तरह से लोग आते रहते हैं यहाँ पे, इस तरीके का काम चलता रहता है। और ये है मातोश्री आश्रम, जिसके लिए भी हमने कहा था कि इनका भी जो इस तरह से ये सब लैंड वगैरह भी देकर ये सब चीज़ों को अलाउ करते हैं, इनका सांड पानी व्यवस्थापन और बाकी चीज़ों को भी देखना बड़ा ज़रूरी है। तो अभी हम लोग हैं भादसा नदी पर, खड़ौली के भादसा नदी पर, और इस तरह से हम लोग देखने की कोशिश होगी कि ये क्या काम चल रहा है। और बिना किसी इंफॉर्मेशन के कुछ भी काम चल पड़ता है। तो मेरे ख्याल से तो हमने PWD को बोला था कि इसको निकालने के लिए, तो वही काम चल रहा होगा, होप वही हो। हाँ तर मला वाटतं त्यांना सांगितलं गेलं होतं ना, हा तर त्यांना सांगितलं गेला होता हा काढायला PWDला सांगून। मी CO ZP ला भेटून आली होती। मग ह्याच्या कोण आहे तो, कोण काम करणाऱ्याला हाक मार ना जरा, कोण हाच आहे का? हां, कारण मी CO ना पण भेटली होती की हा आधी ब्रिज काढायला पाहिजे, कदाचित ते ब्रिज काढायचं काम करत आहे। मग बरं आहे ना, मग आपण आपल्याला पाहिजे होतं ना। हां ये किस तर हा कसलं काम चालू आहे आता? ब्रिज काढायचं ना, काम चाललंय। 30 मीटर आणि 30 मीटर निघेल, पण काढून डेब्रिज कुठे टाकणार? डेब्रिज मी काढून घेणार, आता पाण्याचा फ्लो जास्त आहे, हां त्याला डेब्रिजला आता काही करू शकत नाही। एक साईडला डंप करत नाही, पण किती बोलला तिकडनं किती काढणार? तिकडून 30 मीटर काढणार, इकडून 30 मीटर काढणार। का आणि बाकी मधला? आता पाण्याच्या फ्लो मध्ये नाही जाऊ शकत मशीन। नाही आता नाही जाऊ शकत, पण ते काढणार पूर्ण काढणार ना। मग किती टाइम घेणार आता काढायला हे? आता कामाच्या क्वालिटीनुसार नाही का, आता बघताय 1 तासामध्ये जेवढं झालेलं आहे। कीप कम्प्लिटली रोटेटिंग। हां हां किती? 4 ते 5 दिवस जातील। 4 ते 5 दिवस पूर्ण काढायला? हां पण नाही पण सपोज आता जेव्हा हे कमी आहे म्हणजे पाऊस आता कमी आहे तरीही तर आपण काढू शकतो ना तरी, म्हणजे मधला पण आणि बाजूचा पण? मधला आता पाण्याचे सिच्युएशन बघितलं ना, मशीनच्या पूर्ण मशीन मध्ये पाणी जाण्याचे चान्सेस जास्त आहेत तिथे, कारण की पाण्याची लेवल वाढलेली आहे। कारण की मी काल बघितलं होतं अर्धा फुटिंग। ते हे काम कधी दिलं गेलं, वर्क ऑर्डर कधी दिलं गेलं? होती ना मॅडम, वर्क ऑर्डर जुनी वाटतं कधी, म्हणजे ही काढायची ते मला नाही माहिती, मी इंजिनियर आहे, मला सांगितलं मी। पण ते कधी दिलं गेलं आहे हा काम करायला? माहिती पडत PWD ना। मग म्हणजे जेव्हा दिलं गेलं मग आता का करायला घ्यायचं? जर पावसात आपण का करतोय मग? हा पावसाच्या वेळेला करायला नको ना, जेव्हा आपण करू शकत नाही तर का करतोय हे? असं हे चुकीचं ना। मग आता ह्याला आपण किती हे खर्च येते आपल्याला काढायला आता? त्याचं काय माहीत नाही आहे। हां
तरी आता फक्त 30 काढणार, 30 मीटर इकडनं तिकडनं. हा कोणी म्हणजे तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटला? PWD? नाही, PWDचं अंडरमध्ये मला काम दिलेलं काम आहे. दे, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे. हां, मी इंजिनियर त्यांचा MC चंदानीला काम दिलेलं मग कुठला कंपनी आहे तुमचा? MC चंदानी. हां, MC चंदानी. MC चंदानी उल्हासनगरचा आहे का? हो, उल्हासनगर. अच्छा. आणि टेंडर कधीचे आहे? झालं 1 वर्ष आधीच गेल्या दिलेलं. वर्षीची ऑर्डर होती नाही का आपली ग्रुपला पाठवली हां. होती. गेल्या वर्षीची ऑर्डर होती. नाही पण इतका उशिरा का? जर ऑर्डर होती सगळं होतं तर इतकं उशिरा का कारण की झालं? त्या दिवशी मी स्टंटबाजी करत होते पोरं हां. एक 7-8-10 दिवसापूर्वी. हां. त्याची मी बातमी पण टाकली होती. हां, कशाबद्दल? स्टंटबाजी करतात तिथे पाण्यामध्ये. हां, ते तर स्टंटबाजी तर करतात. पण आता आपले हे जे CO आले आहेत ना आणि तहसीलदार दोघेही चांगले आहेत, त्यांना मी सांगितलं की PWDला सांगा आणि हे करा. म्हणून मला वाटतं ते घेतला गेला आणि करतायत ते सगळं. नाही तर झालंच नसतं हे. आत्ता जर चालू केलं याचा अर्थ आता त्यांनी हे घेतलंय मनात. अब हम CO साहब का धन्यवाद कहेंगे, ZP के जो नए आए हैं उनके वजह से शायद ये काम शुरू हुआ है, ऐसा समझते हैं. क्योंकि इसी के लिए हम मिले थे अभी कुछ 1 हफ्ते पहले और उनसे रिक्वेस्ट किया था कि ये डेब्रीज हटाया जाए जो 20 साल से यहाँ पड़ा हुआ है. और ये जो घाट है ये भी निकलना बहुत ज़रूरी है. ये घाट भी ये भी PWD ने बनाया हुआ है. ये भी पूरी तरह से इलीगली ये सब किया हुआ है ब्लू लाइन के अंदर. क्यों पता नहीं इरिगेशन डिपार्टमेंट कभी ये सब चीज़ों को देखती नहीं है, एक्शन लेती नहीं है और वक्त पे ये सब चीज़ों पे कार्रवाई नहीं करती है. ये जब इरिगेशन डिपार्टमेंट कार्रवाई करने लगेगी मेरे ख्याल से सारी चीज़ें बदल जाएगी. तो यही हम सोचते हैं और यही होना चाहिए. अभी देख रहे हैं कि किस तरह से ये जो फोड़ा भी है सब ये नदी के अंदर ही जा रही है. वक्त भी गलत है वैसे तो देखा जाए ये काम करने का. अब वो डेब्रीज लेके जाएंगे बोल रहे हैं लेकिन नदी की फ़्लो इतनी है और ये करते हैं जिस तरह से ये डेब्रीज तो उसी के अंदर ही जा रहा है. देखिए उससे भी वो हिला के कैसे नदी के अंदर डाल दे रहा है. तो ये तरीका है जब करना चाहिए धूप के टाइम पे वगैरह वो तब करते नहीं हैं. बारिश के टाइम पे इमीडिएटली अभी दिया है. चलिए काम शुरू तो हुआ है. अब चाहेंगे कि ये वाला भी जो है घाट इसके ऊपर भी कार्रवाई इसी तरीके की होनी चाहिए. इसका कोई उपयोग नहीं. आप देख सकते हो गणेश घाट बनाया लेकिन उसका कोई उपयोग नहीं होता है और इस तरह से उसमें सारा जंगल बन चुका है. तो ये आश्रम का पूरा जो बंदोबस्त है हम देख रहे हैं आश्रम के अंदर से. और ये वॉशरूम्स है तो हो सकता है इनके पास में कोई साधन किया हो मगर पता नहीं. लेकिन यहाँ से अभी मैं दिखा रही हूँ आश्रम के अंदर से आप लोगों को जो काम चल रहा है. तो ये पूरा निकालने का ब्रिज को. और ये यहाँ पर दिख रहा है यहाँ पे ये पूरा शैंटीज़ होता है पूरे साल भर. अभी बारिश है इसलिए शैंटीज़ निकाल दिए गए हैं. ये इस तरह से आगे तक भी ये स्ट्रक्चर गई है. तो अभी ये जो आश्रम का भी स्ट्रक्चर आगे आगे गोल घूम के और भी आगे की तरफ नदी के अंदर गई है. ये रहा घाट. ये रही पूरी ब्रिज. सोयी सुविधा दिसतच नाही काही कसल्याही प्रकारचा. हां, काही सोयी सुविधा नाही आहे. आणि असं आता पावसाळीचं आहे म्हणून तुम्ही आता भात लावणार आणि मग भेंडी लावणार. मग कसलंही पाणीचं असं कसं होऊ शकतं? भेंडी लागतो म्हणजे प्रायव्हेट पाण्याने ते पण आता 1 किलो बी लावलं भेंडीचं तर त्याला 2,500 ते 3,000 रुपये अच्छा. 1 किलोचे घेतात. हां हां. असं 3-4 किलो लावले तर तसे त्याचे पैसे.
पिण्याचं तर पाणी नाहीच आम्हाला. पाणी पिण्याचं नाही. आणि किती बोर किती मारलेला गावात? बोर आता 2 गावामध्ये आहेत. हां. त्यांचंच लोक पाणी घेतात विकत, ती पण विकत, कारण ते प्रायव्हेट आहे. पण किती बोर आहे गावात? काही काना पाणी लागत नाही. नाही, पण तरी असेल ना काही? किती किती असेल बोरवेल तरी? सध्या 2 तर चालू आहे. 2 तर चालू. पण एवढा नदी बाजूला असून सुद्धा ते टँक दिसतोय पाणी पुरवठ्याचा. कसलं? कुठे कुठे तो समोर, पण तो अजून चालू कुठे कुठे दिसते तुला? जलजीवन अच्छा, ती मोठी. हा, जलजीवनची. ते कुठून जलजीवन मधून केलंय का? हा हा. हा, मग त्याचं अजून चालू नाही. अजून चालू नाही. कधी झालंय ते होऊन? हा, वर्ष झालंय. पण तरी काय नाहीये जलजीवनचा. पण जलजीवनचा उपयोग नाही, आपला वॉटर सॉइल अँड वॉटरचा उपयोग नाही, पाटबंधारेचा उपयोग नाही, कृषीचा उपयोग नाही. मग कसले उपयोग आहे इथे? हां, गावाकडे कधी कोणी येऊन बघत नाही का? तहसीलदार वगैरे किंवा बीडीओला तर बघायला पाहिजे ना ह्या सगळ्या गोष्टी. वेलोली आणखीन कुठला ग्रामपंचायत? वेलोली आहे. हां, आणखीन ग्रुप ग्रामपंचायत आहे की वेलोली ग्रामपंचायत? कुठला आहे? आता हा लिंगायत पाडा आहे. कुठला? लिंगायत पाडा. आणखीन ती वेलवली. हा, वेलोली. आता या वाड्या याच्यावर म्हणजे 12 वाड्या आहेत. 12 वाडे आहेत. म्हणजे टोटल हे किती असेल लोकसंख्या? आता प्रत्येक गावामध्ये, आता आमच्या गावामध्ये 700-800 700-800 म्हणजे किती असेल मग? किती बोला? 12 बोलला ना असं? किती 700-800 गावात किती? 12 वाड्या. 12 वाड्या. 700 1200. मग ग्रामपंचायतला आहेत ना. हां, म्हणजे किती झाले टोटल लोकसंख्या मग? 700 800 5,000 रुपये. 5,000 ना. पण तरी काही सोयीसुविधा नाही बोल. म्हणजे काय आहे? मला जरा ते जे इकडचे जे सॉइल अँड कॉन्झर्वेशनचे आहे ना त्यांचा नंबर दे जरा, मग आपण आता बोलू त्यांच्याशी. आदिवासी असल्यामुळे ग्रामपंचायत मोठी आहे आमची. हां, जरा नंबर दे मला. हां, चलो. ही अशी परिस्थिती आपल्या, जर आपण मुंबईच्या जवळ आहोत, हां, मग महाराष्ट्रामध्ये इंटिरियरमध्ये वगैरे काय होत असणार. आणि मला जे समजलं आहे ना, पाणी वापर संस्था तिथेच आहे जिथे जिथे हे म्हणजे खूप टंचाईच आहे, त्यांनी बरोबर करून ठेवलं. पण इथे कशा या पाणी असतात म्हणून कोणाला काही पडलं नाही असं म्हणतायत. पण आता जे आपण परिस्थिती बघतोय ती परिस्थिती तर वेगळंच दिसते. बिचारे इथे जेवण वगैरे आणून खाऊन पिऊन सगळं हे काम करत असतात नाही. हां, नाही म्हणजे परिस्थिती विकट आहे हो. हां, आता जे आपण म्हणत होतो इंटिग्रेटेड अप्रोच, देर इज नो इंटिग्रेटेड अप्रोच ऑल्सो. हां, बिकॉज देर इज नो इंटिग्रेटेड दिस थिंग. आणि परत आयसोलेशनमध्ये ते करून सुद्धा एक सुद्धा डिपार्टमेंट काही मदत देतच नाही आहे, कोणाचाही मदत नाही आहे. सो व्हॉट इज द यूज? काय तुम्हाला ते पाणी वापर संस्थाच्या बद्दल काही माहित आहे का? पाणी वापर संस्था आपल्या इथे धरण आहे ना? धरण कुठे आहे? धरण नाही आहे, नदी आहे ना? नदी आहे, नदी. हा, कुठली? नाव काय आहे नदीची? काय बोलतायत? खरडला लांब आहे, बरोबर आहे, पण नदी आहे ना आपली. पण आपल्याला का पावसाळीला तर आपल्याला पाणी भेटते हे सगळं करायला, शेती. बाकी वर्षभर भेटतं का पाणी? हां, काय नाही. मग तेव्हा काय करता तुम्ही? अशीच आपली म्हणजे काय करायचं? बाहेर जायचं कुठेतरी काम धंदे शोधायला. हां, पण मग आपण कोणी मदत करत नाही का? आपले ग्रामसेवक ग्रामसभामध्ये किंवा आपला पाणी प्यायला सुद्धा नाही आहे. आणि मग प्यायला पाणी मग कुठून घेता? हां, अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे त्यांच्याकडनं तुम्ही विकत घेताय. आणि जो आता हा शेती करायला पण ते जेव्हा ती पाईपलाईन कोणीतरी प्रायव्हेट घेतली आहे त्यांच्याकडनं पण घेता का? हां हां, म्हणजे प्यायला मग किती, म्हणजे दिवसात असं किती, म्हणजे तुम्हाला खर्च किती येतो मग प्यायला पण विकत घेता तर?
पण कसल्याही प्रकारचं कोणी येत नाही तुम्हाला असं मदत करायला वगैरे, म्हणजे हा सांगायला हे आपले कृषी अधिकारी कोणीच येत नाही. काय परिस्थिती, काय 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 हां, अरे बापरे, केलंय कुठे, रोडचा चालू केला का गावातला? पण शेतीतला किंवा पाणीचा कसल्याही प्रकारचा कोणाचा मदत नाही आहे. आपण काय म्हणतो हे सॉइल वॉटर इरिगेशन म्हणजे सिंचन विभागच आपलं सॉइल अँड वॉटर नाही नाही, पण त्यांना मराठीत बोलायला जलसंधारण हां धरण आहे ना, हां मोठं धरण आहे, कच्चं धरण आहे हां मातीचा. हां त्याचा पाणी चालू आहे, हां नदीला पाणी चालू आहे. पण जे खाजगी लाईन घेतल्यात, हां खाजगी लाईन घेतल्यात ते जरा जवळ ये ना बाबा, तुमचा आवाज येत नाही ना याच्यात, जरा आवाज येऊ द्या, थोडं जवळ या. हा म्हणजे खाजगीचा तुम्ही म्हणताय की खाजगीचं ते पाणी जे त्यांनी लाईन घेतलं त्याच्यातलंच तुम्हाला देत आहेत. हां हां भेंडी काही लोक करतात, हां मधून ते लाईन जे घेतल्यात हां. ते लाईनीचं पाणी देतात त्याला. आणि प्यायला किती, बोरवेल किती आहे, बोरवेलचं जे पाणी तुम्हाला दिलं जातं ते किती आहे? हां हां, किती आहे तरी गावात? 2-4 आहे. आणि मग ते पण विकतात पाणी, ते पण विकतात. हां ओके. काय काय होणार मला तू सांग. तुम्ही लोक तर यंग इंजिनियर्स आहात, सॉइल वॉटर कन्झर्वेशनमध्ये आहेत. मग विचार कर, बंधारे बांधू शकतो पण हां त्यांना बंधाऱ्यांचं पाणी द्या. benefit इथे नाही. तर तेच तर म्हणते ना, तुम्ही जेव्हा बंधारे पण बांधतात मग कोणासाठी बांधतायत? यांच्यासाठीच ना. यांच्यासाठी जर तुम्ही बंधारे बांधतायत, यांनाच पाणी भेटत नाही, मग काय उपयोग, असं मला विचारायचं आहे. आता सपोज हे जे वेलवली गावासाठी तुम्ही इकडच्या नदीवर नाही बांधत का? नाही. मग इकडचा तू बोलला जो दुसरा जो माणूस आहे ते करत असणार ना. Retired आहे. आता सध्या तिथे हां नाही, पण ही नदीची नाव काय, कुठला नदी म्हणाले हे? कुठली नदी बोलले बाबा? कुठली? कानवी कानवी कानवी. हां हो हो, मी बघितली आहे खराडा गावामधून कानवी नदी, बरोबर. तर कानवी नदीवर पण 1-2 धरण बांधले आहे ना, त्याच्यावर पण छोटे छोटे बंधारे बांधले आहेत ना? हां एकच धरण आहे आणि छोटे छोटे बंधारे पण बांधले आहे ना त्याच्यावर. अच्छा, ते पाणी जिरवा, पाणी हे करा म्हणूनच बोलतात, पण तुम्हाला काही त्याची सोयीसुविधा नाही आहे. पाणी राहत नाही, ती फक्त पावसाळी पावसाळी इरिगेशन बस हां. पाणी राहत नाही. मग विचार करा ना आता मी. पाईपलाईन त्यांनी टाकले, कुठून येतं पाणी? आता पाईपलाईन नदीच्याच घेतले. इथं हा नदी आहे, इथून 1 किलोमीटर जाग्यात. हां तिथून लाईनी घेतलेत काही काही खाजगी स्वतः. हां पण त्यांना पाणी कुठून तरी येतं ना. ते नदीचंच ना, नदीचंच घेतलं त्यांनी म्हणजे असं नदीला म्हणतात. पाणी आहे आपल्या. हो नदीला आहे ना, उन्हाळी कानवीला पण आहे. नदी आहे, उन्हाळी पण नदी चालू असते. हो उन्हाळी पण मी आली होती, उन्हाळीमध्येच आले होते. मग आपण कृषी विभागाकडनं पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क डिझाईन करून करू शकतो ते. हां ओके हां ते लाईन म्हणजे आम्हाला आता ह्यो गाव म्हणजे तंटामुक्त झालाय पाण्यामागा. हां कसा योजना दिल्या, हां पण योजना काही राबल्या नाही ना. हां. कुठली योजना तुम्हाला माहित आहे का? कुठली योजना आहे? योजना कुठली आहे ते सांगितलंय का तुम्हाला? सांगितलंय. अच्छा, पण राबवत काही नाही. राबवलं नाही, त्यांचा पाणी आला नाही इकडे प्यायला. हां पाणी प्यायलाच नाही तर ते शेतीसाठी काय करणार असं आहे ना. तर ते पण आहे. काय जलजीवन मिशन मग काय करतात मग? जलजीवन मिशनचे कोण आहे तिथे? पाणी पुरवठा विभाग असतो. हां तर ते नंबर जरा घे ना कोणाकडनं, त्यांच्याशी पण आपण आज बोलूया. हां हां गिव्ह मी ऑल द नंबर्स. हां इमिडिएटली मी आता गाडीत बसून पण त्यांच्याशी बोलते. सोयी सुविधा दिसतच नाही काही कसल्याही प्रकारचा. हां काही सोयी सुविधा नाही आहे.
आणि असं आता पावसाळीचं आहे म्हणून तुम्ही आता भात लावणार आणि मग भेंडी लावणार. हा, नंतर मग कसलंही पाणीचं असं कसं होऊ शकतं? भेंडी लागतो ते हा. पण म्हणजे प्रायव्हेट जे Private पाण्याने. ते पण आता 1 किलो बी लावलं भेंडीचं तर त्याचं 2,500 ते 3,000 रुपये अच्छा. 1 किलोचे घेतात. हां हां. असं 3-4 किलो लावले तर तसे त्याचे पैसे. पिण्याचं तर पाणी नाहीच आम्हाला. पाणी पिण्याचं नाही. आणि किती बोर किती मारलेला गावात? बोर आता 2 गावामध्ये आहेत. हां. आता त्यांचंच लोक पाणी घेतात विकत. ती पण विकत कारण ते प्रायव्हेट आहे. पण किती बोर आहे गावात? काही काना पाणी लागत नाही. नाही पण तरी असेल ना काही. किती किती असेल बोरवेल तरी? सध्या 2 तर चालू आहे. 2 तर चालू. पण एवढ्या नदी बाजूला असून सुद्धा ते टँक दिसतोय पाणी पुरवठ्याचा. कसलं कुठे कुठे समोर समोर तो समोर पण तो अजून चालू कुठे कुठे चालू दिसते नाही तुला? का? जलजीवन अच्छा ती मोठी. हा जलजीवनची. ते कुठून जलजीवन मधून केलंय का? हा हा. हा मग त्याचं अजून चालू नाही झालं. अजून चालू नाही. कधी झालंय ते होऊन? हा वर्ष झालंय पण तरी काय नाही आहे जलजीवनचा. पण जलजीवनचा उपयोग नाही, आपला वॉटर सॉइल अँड वॉटरचा उपयोग नाही, पाटबंधारेचा उपयोग नाही, कृषीचा उपयोग नाही. मग कसला उपयोग आहे इथे? हां गावाकडे कधी कोणी येऊन बघत नाही का? तहसीलदार वगैरे किंवा बीडीओला तर बघायला पाहिजे ना ह्या सगळ्या गोष्टी. वेलोली आणखीन कुठला? हा कुठला ग्रामपंचायत? वेलोली आहे. हां आणखीन ग्रुप ग्रामपंचायत आहे की वेलोली ग्रामपंचायत? कुठला कुठला आहे? आता हा लिंगायत पाडा आहे. कुठला? लिंगायत पाडा. लिंगायत पाडा. आणखीन? ती वेलवली. हा वेलोली. आता या वाड्या याच्यावर म्हणजे 12 वाड्या आहेत. 12 वाडे आहेत. म्हणजे टोटल हे किती असेल लोकसंख्या? आता प्रत्येक गावामध्ये आता आमच्या गावामध्ये 700-800 700-800 आहे. म्हणजे किती असेल मग? किती बोला? 12 बोलला ना असं? किती 700-800 गावात किती? 12 वाड्या. 12 वाड्या मग 700 1200. हा, मग ग्रामपंचायतला आहेत ना. हां म्हणजे किती झालं टोटल लोकसंख्या मग? 700-800 5,000 रुपये. 5,000 ना. पण तरी काय सोयीसुविधा नाही बोल. म्हणजे काय आहे? मला जरा ते जे इकडचे जे सॉइल अँड कॉन्झर्वेशनचे आहे ना त्यांचा नंबर दे जरा. मग आपण आता बोलू त्यांच्याशी. आदिवासी असल्यामुळे ग्रामपंचायत मोठी आहे आमची. हां जरा नंबर दे मला. हां चलो. ही अशी परिस्थिती आपल्या, जर आपण मुंबईच्या जवळ आहोत हो. हां मग महाराष्ट्रामध्ये इंटिरियरमध्ये वगैरे काय होत असणार. आणि मला जे समजलं आहे ना, पाणी वापर संस्था तिथेच आहे जिथे जिथे हे म्हणजे खूप टंचाईचं आहे. त्यांनी बरोबर करून ठेवलं. पण इथे कशा या पाणी असतात म्हणून कोणाला काही पडलं नाही असं म्हणतायत. पण आता जे आपण परिस्थिती बघतोय ती परिस्थिती तर वेगळंच दिसते. बिचारे इथे जेवण वगैरे आणून खाऊन पिऊन सगळं हे काम करत असतात नाही. हां नाही म्हणजे परिस्थिती विकट आहे हो. हां आता जे आपण म्हणत होतो इंटिग्रेटेड अप्रोच, देर इज नो इंटिग्रेटेड अप्रोच ऑल्सो. हां बिकॉज देर इज नो इंटिग्रेटेड दिस थिंग. आणि परत आयसोलेशनमध्ये ते करून सुद्धा एक सुद्धा डिपार्टमेंट काही मदत देतच नाही आहे. कोणाचाही मदत नाही आहे. सो व्हॉट इज द यूज? काय तुम्हाला ते पाणी वापर संस्थाच्या बद्दल काही माहित आहे का? पाणी वापर संस्था आपल्या इथे धरण आहे ना. धरण कुठे आहे? धरण नाही आहे. नदी आहे ना. नदी आहे. नदी हा कुठली? नाव काय आहे नदीची? काय बोलतायत? खरडला लांब आहे बरोबर आहे. पण नदी आहे ना आपली. पण आपल्याला का पावसाळीला तर आपल्याला पाणी भेटते हे सगळं करायला शेती. बाकी वर्षभर भेटतं का पाणी? हां काय नाही. मग तेव्हा काय करता तुम्ही? अशीच आपली म्हणजे काय करायचं? बाहेर जायचं कुठेतरी कामधंदे शोधायला. हां पण मग आपण कोणी मदत करत नाही का? आपले ग्रामसेवक ग्रामसभामध्ये किंवा आपला पाणी प्यायला सुद्धा नाही आहे. आणि मग प्यायला पाणी मग कुठून घेता? हां अच्छा अच्छा अच्छा.
म्हणजे त्यांच्याकडनं तुम्ही विकत घेताय आणि जो आता हा शेती करायला पण ते जेव्हा ती पाईपलाईन कोणीतरी प्रायव्हेट घेतली आहे त्यांच्याकडनं पण घेता का? हां हां म्हणजे प्यायला मग किती म्हणजे दिवसात असं किती म्हणजे तुम्हाला खर्च किती येतो मग प्यायला पण विकत घेता तर? पण कसल्याही प्रकारचं कोणी येत नाही तुम्हाला असं मदत करायला वगैरे म्हणजे हा सांगायला हे आपले कृषी अधिकारी कोणीच येत नाही काय परिस्थिती काय 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 हां अरे बापरे केलंय कुठे रोडचा चालू केला का गावातला पण शेतीतला किंवा पाणीचा कसल्याही प्रकारचा कोणाचा मदत नाही आहे आपण काय म्हणतो हे सॉइल वॉटर इरिगेशनमध्ये सिंचन विभाग आहे आपलं सॉइल अँड वॉटर कंझर्वेशन नाही पण त्यांना मराठीत बोलायला जलसंधारण हां 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 जरा जवळ ये ना बाबा तुमचा आवाज येत नाही ना याच्यात जरा आवाज येऊ द्या थोडा जवळ या हां म्हणजे खाजगीचा तुम्ही म्हणताय की खाजगीचं ते पाणी जे त्यांनी लाईन घेतलं त्याच्यातलंच तुम्हाला देत आहेत हां 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 आणि प्यायला किती बोरवेल किती आहे बोरवेलचं जे पाणी तुम्हाला दिलं जातं ते किती आहे हां हां किती आहे तरी गावात 2-4 आहे आणि मग ते पण विकतात पाणी ते पण विकतात हां ओके काय काय होणार मला तू सांग तुम्ही लोक तर यंग इंजिनियर्स आहात सॉइल वॉटर कन्झर्वेशनमध्ये आहेत मग विचार कर बंधारे बांधू शकतो पण हां पाणी द्या तर तेच तर म्हणते ना तुम्ही जेव्हा बंधारे पण बांधतात मग कोणासाठी बांधतायत यांच्यासाठीच ना यांच्यासाठी जर तुम्ही बंधारे बांधतायत यांनाच पाणी भेटत नाही मग काय उपयोग असं मला विचारायचं आहे आता सपोज हे जो वेलवली गावासाठी तुम्ही इकडचा नदीवर नाही बांधत का नाही मग इकडचा तू बोलला जो दुसरा जो माणूस आहे ते करत असणार ना हां नाही पण ही नदीची नाव काय कुठला नदी म्हणाले हे कुठली नदी बोलले बाबा कुठली कानवी 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 हां हो हो मी बघितली आहे खराडा गावामधून कानवी नदी बरोबर तर कानवी नदीवर पण 1-2 धरण बांधले आहे ना त्याच्यावर पण छोटे छोटे बंधारे बांधले आहेत ना हां एकच धरण आहे आणि छोटे छोटे बंधारे पण बांधले आहे ना त्याच्यावर अच्छा ते पाणी जिरवा पाणी हे करा म्हणूनच बोलतात पण तुम्हाला काही त्याची सोयसुविधा नाही आहे पावसाळी इरिगेशन बस बस हां मग विचार करा ना आता मी पाईपलाईन त्यांनी टाकले कुठून येतं पाणी पाईपलाईन नदीच्याच घेतली हा नदी इथून 1 किलोमीटर जाग्यात हां तिथून लाईन घेतलेत काही काही खाजगी स्वतः हां पण त्यांना पाणी कुठून तरी येतं ना ते नदीचंच ना नदीचंच घेतलं त्यांनी म्हणजे असं नदीला म्हणतात पाणी आहे आपल्या हो नदीला आहे ना उन्हाळी कानवीला पण आहे नदी आहे उन्हाळी पण नदी चालू असते हो उन्हाळी पण मी आली होती उन्हाळीमध्येच आले होते मग आपण कृषी विभागाकडनं पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क डिझाईन करून करू शकतो ते हां ओके हां ते लाईन म्हणजे आम्हाला आता ह्यो गाव म्हणजे तंटामुक्त झालाय पाण्याबघा हां कसा योजना दिल्या हां योजना काही राबल्या नाही ना हां कुठली योजना तुम्हाला माहित आहे का कुठली योजना आहे योजना कुठली आहे ते सांगितलंय का तुम्हाला सांगितलंय अच्छा पण राबवत काही नाही राबवलं नाही म्हणजे त्यांचा पाणीचा आला नाही इकडे प्यायला हां
पाणी प्यायलाच नाही तर ते शेतीसाठी काय करणार असं आहे ना. तर ते पण आहे. काय जलजीवन मिशन मग काय करतात मग? जलजीवन मिशनचे कोण आहे तिथे? पाणी पुरवठा विभाग असतो. हां तर ते नंबर जरा घे ना कोणाकडनं, त्यांच्याशी पण आपण आज बोलूया. हां हां गिव मी ऑल द नंबर्स. हां इमिडिएटली मी आता गाडीत बसून पण त्यांच्याशी बोलते. म्हणजे हा पूर्ण फॉरेस्ट एरियामध्ये आहे. हां म्हणजे हा जो नदी हां लिफ्ट करून पाणी सप्लाय करायचं असेल तर फॉरेस्टची परवानगी लागेल. हां ते असू द्या ना, पण फॉरेस्टचं परवानगीचं काय आहे? प्यायला पाणी भेटेल तेवढं मस्त आहे ना. इथे पण हा काय आहे, हा पण जुना ब्रिज होता की काय, ते पण असंच पडलेलं आहे. म्हणजे हे लोक कधी पण जुना ब्रिजेसला काढतच नाही आणि ती अडचण होऊन राहते मग. हां नवीन ब्रिज बनतात पण जुन्याला काढत नाही. तर हा पूर्ण आता वेलोलीला तिथे पण मला दिसतंय की वनपट्टामध्ये सगळे शेती करतायत. हां वनपट्टामध्ये हां तिथे सगळं शेती करतायत आता. आणि इथे काहीतरी तो बोला केटीवेर पण मोठी नदी आहे बघा, असं पण नाही की छोटी आहे. वे बी केअरफुल ना. सो दिस इज़ कान्वी रिवर. कितना देखो कितना ब्रॉड पे है, कितना पानी है. और वो बोल रही है कितना, अभी हम कितना है 1 किलोमीटर पे नहीं है ना. हाँ 1 किलोमीटर. हाँ तो फिर अभी उसको इधर से ही उनको पानी मिल सकता है आराम से. हाँ ही कोणाला दिली आहे हा पाइपलाइन? नहीं हाँ नहीं नहीं केबल का हाँ हो सकता है वो भी, लेकिन और जो प्राइवेट लाइन दिया बोला कुठे तुम्ही बोलले केटीवेर लावला म्हणून, कुठे लावला बोलले? कुठे कुठे मला नाही दिसत. कुठे दिसतंय तुला? पाण्यात हां समोर केटीवेर आहे. कुठे आहे? हे बघा समोरच. ती दिसणार नाही ना, पाणी लेवल सेम दिसतं. हो पण त्यानंतर फॉल आहे एक. म्हणजे झाडाखाली. एक मिनिट इथे दाखव जरा मला, ह्याच्यात मी जरा ब्रॉड केले आहे. कुठे दिसतंय? इथे मी असं हे केले. कुठे एक्झॅक्टली असं पॉईंट कर मला. हे स्ट्रेट लाईन दिसते स्ट्रेट. हां हां अच्छा ते स्ट्रेट म्हणजे बुडलं आहे पूर्ण. हां बुडलं म्हणजे हां म्हणजे त्या लेवलपर्यंत आलं आहे. फॉल पडतोय. हां अच्छा. पण पाणी भरपूर आहे म्हणजे त्यांना हे पूर्ण जर व्यवस्थित हे केलं, कारण आता कान्वीला त्यांनी डिसल्टिंग केलं म्हणून असं मला बोलले होते. मग याच्या पाणी मग ते करत हां चालू राहतं ना 12 महिना. म्हणजे हा खराट धरणवरूनच येते आणि मग तिकडनं हे पूर्ण 12 महिन्याचाच आहे. पण जर 12 महिना आहे तर त्यांना तर पाणी भेटायला पाहिजे ना गावाल्यांना. हां मग इरिगेशन डिपार्टमेंट, इरिगेशन डिपार्टमेंटचंच काम आहे सगळं. कमांड एरिया आहे पूर्ण त्यांच्या कमांड एरिया ना. त्यांनी जर परवानगी दिली पाणी पुरवठा विभागाने हां तर पाईप डिस्ट्रीब्युशन करून किंवा लिफ्ट पॉवर लिफ्ट करून हां इरिगेशनलाही पाणी दोन्हीला होईल ना, प्यायला आणि हे दोन्ही होईल. हां आपल्याला वॉटर स्टोरेज बांधायची गरज नाही. हां ते म्हणत होते ग्रॅव्हिटीमधून द्यायचं, कारण ते पैसे भरत नाही, बिल भरत नाही इलेक्ट्रिसिटीच्या. पण ग्रॅव्हिटी नाही म्हणून त्यांना पाणीच नको असं नाही ना, कारण बावली धरण कधीपासून बनली आहे आणि ते पाणीचा येणार म्हणून म्हणत आहे. तेव्हापर्यंत तर काहीतरी सोयीसुविधा होऊ शकते. पण तुम्हाला का वाटतं की असं हे लिफ्ट करावं लागेल? कारण स्ट्रेट आहे ना ते उंचावर आहे आणि खाली आहे. वाटलं का? कारण मी तर असं वाटलं की आपण स्लोप करून खाली. मग हे उंचावर चाललंय हां अच्छा. आणि आपण आता खाली चाललोय. अच्छा ओके. ते लिफ्ट करून मग त्या तिथे त्यांना द्यायला लागेल असं करायचं. आणि कृषी डिपार्टमेंट हे पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क पण डिझाईन करतात का? कृषी डिपार्टमेंट. हां ओके. एक अजून एक पर्याय असं पण तिन्ही डिपार्टमेंट करतात ना. आता बघ जसं सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन वाले आणि कृषीवाले आणि इरिगेशन वाले, तिघांच्या होऊ शकते ना आरामात. हो होऊ शकते. हां एक मिनिट मॅडम. हां मॅडम हां म्हणजे हा कमांड एरिया पूर्ण ह्याच्या अंतर्गतच आहे. इरिगेशन कुछ ना कुछ कपड़ा वपड़ा सब जाके हे जाता है ना. तो कितना ये है देखो, मतलब पानी इतना जंगल एरिया है. पानी कुछ ज़्यादा क्लीन भी नहीं करना पड़ेगा क्योंकि ये जंगल से पानी आ रहा है. इसका प्यूरिफिकेशन का भी ज़्यादा सोचने की ज़रूरत नहीं है. फिर भी करना तो ज़रूरी है, लेकिन उतना भी नहीं जैसे अगर उल्लास नदी और बाकी का नदी का जो करना पड़ता है. हाँ रोड होके आ रहा है. ये सारा मिट्टी आ रहा है, अभी बारिश का सब मिट्टी आ रहा है.
मगर कितना ये जो मिट्टी है ये इतना अच्छा मिट्टी है सब खेती बीती के लिए, और ये जंगल भी देखो इतना अच्छा है, जंगल होने के वजह से पानी अपने आप से अच्छा है। तो ये कान्वी नदी, मैं सोच के देखो अभी ये इसे अगर ये सब जूना स्ट्रक्चर को निकालते तो फ्लो और अच्छा से चलता था, सब होता था, लेकिन ये सब काम इस तरीके का रख देते हैं ना कि बस क्या बोलना चाहिए। एनीवेज चलो आगे। ये एक तो जिला परिषद के अंदर में भी जो डिपार्टमेंट्स है वो भी यही काम करते हैं, आपका स्टेट गवर्नमेंट डिपार्टमेंट है आप भी यही काम करते हो। ये सब होने के बावजूद ये जो मतलब लोगों के तक फिर ये सब का ये पहुंचता क्यों नहीं है? फैसिलिटीज़ जो है अभी जैसे हम लोगों ने वो गांव में भी देखा कि वो फैसिलिटी पहुंचता ही नहीं है। अगर ये सब भी कर रहे हैं, आप लोगों ने पाजर तालाब कितना इस एरिया में कोई भी पाजर तालाब है जिसको किया है? तालाब परे में है किधर? परे में परे दैट कम्स अंडर द विंग ऑफ जिला परिषद। जिला परिषद, सो दे हैव टू डू। जिला परिषद डिसिल्टिंग। लेकिन फिर इतना मतलब अलग अलग क्यों करके रखा कि जिला परिषद करेगा आपका भी करेगा, फिर काम ही किधर है मुझे बताओ। अगर आप लोगों ने अभी ये साल में 4 बना दिए, आपका काम खत्म? हाँ हाँ, तो क्या काम रहता है वही तो पूछ रही हूँ। क्योंकि अगर हम साल भर में अगर आप कह रहे हो कि यही सेम चीज़ के लिए 2 अलग अलग ये है, जिला परिषद भी करती है आपका भी करती है। छोटे रिवर्स पे नहीं करते, हाँ, कंस्ट्रक्ट ऑन द streams, okay, हाँ, we mainly construct on the river. oh, but then that is what my concern is, that when we do it on rivers, how many we will be doing? This is only one river, and if it is 14 kilometers, and in that also we say we are putting 11, it is too much. 11 bandhares means you said now 10, because one is not possible, so 10 we are going to. 6 already we did. So why so many? Why it is required? And at what distance then you have kept this? If suppose 10 we have said on one river. So at what distance we have kept this each one? It is more than So almost 1 kilometers ही only. So what is the sense? There is no sense in that also. That's what I believe कि this is not a right approach, and we should be thinking, I don't know, I may be wrong also, but in a river of 14 kilometer having 10 bandharas, that is not sensible. आज तो कहीं पे भी वर्ल्ड के आप लोग समझ रहे हो ना, वो लोग कहीं करना ही नहीं चाहते। और अगर ऐसा 14 किलोमीटर में मानो 2 करा, वो भी बहुत ज़्यादा हो गया। 10 करना तो कोई मतलब ही नहीं है ना। इसका मतलब हमारे पास कोई काम नहीं है, तो हम बस एक नदी के ऊपर खाली बंधारे ही बांधते जा रहे हैं। और हमारा कुछ कालू के ऊपर अभी हम कितना बांधने को लिया है? कालू पे फिलहाल तो नहीं है, अभी तो नहीं है। नहीं, फिर भी कितना प्रपोज कितना है? प्रपोज मांगनी डिमांड है, लेकिन प्रोसेस किया नहीं। नहीं, लेकिन कितना है डिमांड? कितना है डिमांड? बहुत है डिमांड तो 5-6 बंदरस का है। 5-6। और कालू का भी कितना? ओरिजिन टू कॉन्फ्लुएंस कितना है उसका भी? है डिस्टेंस मोर देन 20 मोर देन 30 किलोमीटर्स कालू नदी। हाँ, तो फिर वो 30 पे भी अगर 10 बनाओ तो भी समझ सकते, 14 के ऊपर 10 बनाओ तो नहीं समझ सकते वो। तो जस्ट सी हाउ यू 15 भी हुआ तो भी 10 इज टू मच। सो दैट इज व्हाई आई एम वरीड कि ऐसा करके अगर हमारा, और ये सॉइल एंड वाटर कंजर्वेशन, ये डिपार्टमेंट इज नेम्ड रिसेंटली और इट इज रिसेंटली इन द ईयर 2017। अर्लियर इट वाज व्हाट नेम्ड? वाटर रिसोर्स डिपार्टमेंट। हाँ, water resource department, so I know it is a completely water resource department, but under that major and minor irrigation. So this was under the minor, and then now it is renamed as a soil and water conservation. Soil wing is yet to be come. So soil is yet not there. So when it will come? Just now 2000 post said to be allocated for soil conservation. But then that means no use. Like we were here only to understand how soil conservation, crop pattern and other things are given, all kinds of help to understand. But then I understand there is also this
तालुका कृषि अधिकारी whose role is this. Yes. Then there is also Pani Purotha, whose role is also in giving water for drinking, and Pani Purotha also for supplying water for this irrigation purpose. No, because yours is for irrigation only. Irrigation purpose. Pani Purotha is for drinking. Drinking purpose and only. somewhat irrigation purpose. Somewhat Lift irrigation Lift irrigation scheme is the under them. no, lift irrigation scheme is a joint venture between Patbandare Vibhag and Pani Purotha. Okay, okay. Oof. But it is not integrated, so all kinds of the public beneficiaries are actually not getting benefited. That is what I believe now. So I think there has to be a lot of. I hope you are noting down everything, because this is what we have to bring out in our reports. ये भी चला, ये किनौली है पूरा, इसी का ही है अपना बादशाह का ही है, ये पुराना पिक्चरा है। और यहाँ पे ये रही इसका भी कितना उटली नदी। अरे जरा रुको, नदी कौन सा पूछना था उसके पास। पोचारे कंफर्म करो। ये क्या यहाँ से होती हुई टर्न होके मियांड्रिंग है? कौन नदी आहे? शाही नदी, शाही. साई ही साईच आहे का? आज्याच्या डोंगरावर होतं. हा आज्याचा डोंगर इकडे बोलतात ना. हा, हे पानं काय करणार तुम्ही? हे पानाचं काय करणार? हे शेण भरायला मशीनचे अच्छा, त्याच्यासाठी घेऊन जात आहे. त्याच्यासाठी टाकतात. अच्छा, आपल्या या शाहीचा वर हे किती बंधारे आहेत? ह्याचा उपयोग होतो का? त्याचा बंधारे नाही, वाहणार आहे इथे वरती बंधारा. अच्छा, इकडे काळूला तिकडे एक वाहणार आहे वाटतंय. हा, काळूला चालू आहे. हा चालू आहे. हा, तर इथे अजूनही शाहीला बंधारा झालेला नाहीये. नाही झालं. अच्छा, तुम्ही या गावातलेत का? हा, या गावातले. हा, आणि इथे शेती बिती खूप होतो का? शेतीचा पूर्ण व्यवसाय पण शेतीच आता आहे का? शेतीत जास्त पण आता कमी होत चालले लोक. हा का? काय वाटतं? आता मजुरात नाही परवडत ना शेती लावायला. नाही, पण इथे कृषी अधिकारी वगैरे कोणी येत नाही का मदत करायला? नाही नाही, एवढं नाही विषय. कोणी नाही. आणि पाटबंधारे वगैरेंचा मदत होतो का? नाही, काय नाही, काय नाही. हाँ, इसीलिए इससे जा रही है पूरी शाही नदी। हाँ, लेकिन ऐसे सीधा रखे, ऐसे मतलब इस तरफ डायरेक्शन में हमको पूरा नदी दिखने दे। कम कर दे उसको, छोटा कर दे थोड़ा सा। हाँ, इतनी बड़ी नदियाँ हैं, लेकिन ये सब अभी आगे आते हैं ना, तो इसको कोई मेंटेन नहीं और लोगों को ठीक तरह से देना नहीं, पानी के बारे में समझाना